स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 8th स्टँडर्डचा 8th लेसन आहे. त्याच्यामधला हा एक्सप्लेनेशनचा थर्ड पार्ट आहे. क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन अँड टाइप. ह्याचे 6 एकूण व्हिडिओ चॅनलवरती आहेत. 3 एक्सप्लेनेशनचे आणि 3 प्रॅक्टिस सेट 8.1, 8.2 आणि 8.3 चे. त्यातला हा एक्सप्लेनेशनचा थर्ड पार्ट आहे. आधीचे 2 पार्ट सुद्धा चॅनलवरती व्हिडिओ आहेत एक्सप्लेनेशनचे, ते सुद्धा पहा. तसेच तिन्ही प्रॅक्टिस सेटचे सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती आहेत, ते सुद्धा पहा. तसेच आधीचे सुद्धा सगळ्या लेसनचे प्रॅक्टिस सेटचे व्हिडिओ, एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ सगळे चॅनलवरती आहेत, ते सुद्धा पहा. सायन्सचे सुद्धा व्हिडिओ सिरीज चालू केलेली आहे. तसंच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, तसेच व्हिडिओ लाईक सुद्धा करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 8th स्टँडर्डच्या स्टुडंट सोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा घेता येईल. चला तर मग स्टार्ट करूया आपण थर्ड एक्सप्लेनेशनचा पार्ट. त्याच्यामध्ये आहे पॅरेलेलोग्राम. पहा, पॅरेलेलोग्रामचं हे सांगितलेलं आहे, अ क्वाड्रिलॅटरल हॅव्हिंग अपोजिट साइड्स आर पॅरेलल. त्याच्या अपोजिट साइड्स या पॅरेलल असतात, त्याला म्हणायचं पॅरेलेलोग्राम, म्हणजे अपोजिट साइड्स या पॅरेलल. आता आपण त्याचं कन्स्ट्रक्शन सगळ्यात पहिले बघणार आहोत. आपण त्याचं कन्स्ट्रक्शन कसं करायचं आहे. पहा, मी इथे एबीसीडी पॅरेलेलोग्राम काढणार आहे. कन्स्ट्रक्शन करायचं इथे आपल्या कन्व्हिनियन्सनुसार आपण साइड्स 2 साइड्स ठरवून घेऊया. बीसी घेऊया आपण 6 सेंटीमीटर, म्हणजे एक साइड 6 सेंटीमीटर आणि एक घेऊया 4 सेंटीमीटर. पहा, इथे मी आधी तुम्हाला हवे तर तुम्ही रफ काढून घ्या पॅरेलेलोग्राम. पहा, इथे ए बी सी डी. बीसी घेऊ आपण 6 सेंटीमीटर, ए बी घेऊया आपण समजा आपण ए बी घेऊया 4 सेंटीमीटर, म्हटलं ना 4 सेंटीमीटर. चला तर मग आपण स्टार्ट करूया. पहा, इथे आपल्याला अँगल सुद्धा सांगितला नाही, त्यामुळे आपण हा अँगल आपल्या मनाने 70 डिग्री घेऊया आपल्या कन्व्हिनियन्सनुसार. हे तुम्हाला 3 दिलेले 2 साइड आणि एक अँगल. आता आपण कन्स्ट्रक्शन स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले बीसी काढून घ्यायची आपण लाईन 6 सेंटीमीटरची. पहा, पहा, बीसी 6 सेंटीमीटरची काढण्यामध्ये आपण काय करायचं आहे, प्रोटेक्टरच्या साहाय्याने 70 डिग्रीचा अँगल काढून घ्यायचा आहे. इथे पहा, मी परत सांगते, मी पेनाने का काढत आहे, कारण व्हिडिओमध्ये पेन्सिलची फिगर ब्लर येते, म्हणून मी पेनाने काढत आहे. तुम्ही कधीही पेनाने फिगर काढायची नाही, नेहमी पेन्सिलनेच फिगर काढायची. मी इथे ब्लर येते म्हणून काढते आहे. पहा, आपण अँगल काढून घेतला. पहा, आता काय करायचं आहे, आपण हे 4 सेंटीमीटर आपल्याला हवे, म्हणून कंपासमध्ये 4 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे. स्केल आपण उलटी करायची नेहमी. मी आधी सांगितलेलं की स्केल ही उलटी करून याच्यामध्ये आपण 4 सेंटीमीटर घेतलं तर ह्याच्या ज्या खाचा असतात त्याच्यामध्ये परफेक्ट आपल्याला हे कंपासचं टोक आणि पेन ठेवता येतो. 4 सेंटीमीटर डिस्टन्स घेतल्यावरती बी वर ठेवायचा, एक आर्क करायचा. हा आपल्याला पॉइंट मिळाला ए. आणि 4 सेंटीमीटर सेम डिस्टन्स ठेवून आपण सी वरती सुद्धा कंपास ठेवून एक आर्क केला. पहा, 4 सेंटीमीटर ठेवून बी वरती एक आर्क केला आणि सी वरती सुद्धा एक आर्क केला. आता कंपासमध्ये 6 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे, जे की बीसी इतकं आहे. पहा, बीसी इतकं डिस्टन्स घेतलं 6 सेंटीमीटर आणि ए वरती कंपासचं टोक ठेवून या आर्कला छेदणारा दुसरा एक आर्क करायचा. आणि हा पॉइंट आपला आलेला आहे डी. डी आणि सी पॉइंट दोन्ही जॉईंट करून घ्यायचे. ए आणि डी सुद्धा जॉईंट करायचा. पहा, हा आपला आलेला आहे पॅरेलेलोग्राम. आता पहा, पॅरेलेलोग्राम आपला काढून झाल्यावरती आपण काय करणार आहोत, याला प्रॉपर्टीज बघणार. त्याच्या आधी आपण याचे डायगोनल्स काढून घेऊया. पहा, मी याचे डायगोनल्स काढून घेते. आणि ह्याच्या इंटरसेक्शन पॉइंटला आपण ओ नाव देऊया इथे. आता आपण याची प्रॉपर्टी बघणार आहोत. पहा, प्रॉपर्टी पाहण्याच्या आधी मी काही आपण मेजरमेंट बघणार आहोत. मेजर ऑफ अँगल ए आणि मेजर ऑफ अँगल बी बघायचं आहे. आता बघा, मेजर ऑफ अँगल बी आपण 70 काढलेलाच होता, बरोबर. आता ए किती आहे पहा, ए आहे 110, म्हणजे बी किती आहे, हा आपण बी बघितला 70.
पहा इथे परत एकदा. मग 70 प्लस 110 डिग्री म्हणजे किती आला 180. म्हणून मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 180. सेम मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल सी सुद्धा 180 येणार. बघा सी सुद्धा 110 असणार आहे पहा इथे है ना. आणि हा 70 प्लस 110 180. बी आणि सी ची ऍडिशन केली तरी सुद्धा 180 येते. तसंच सी आणि डी ची सुद्धा तुम्ही ऍडिशन करून बघितलीस. हा 110 आणि हा 70 डिग्री. आपण वाटल्यास मोजून बघूया. पहा हा मेजर ऑफ अँगल डी आहे 70 डिग्री. 70 प्लस 100 केल्यावरती सुद्धा 180 येणार आहे. म्हणजे हे सुद्धा 180. मेजर ऑफ अँगल सी प्लस डी 180. तसंच मेजर ऑफ अँगल डी प्लस ए केला आपण, हा सुद्धा 180 येणार आहे. याच्यावर आपल्याला प्रॉपर्टी काय कळते, ऍडजेसंट अँगल आर सप्लिमेंटरी. इन पॅरलेलोग्राम ऍडजेसंट अँगल बघा, ए बी ऍडजस्टंट आहे, बीसी ऍडजस्टंट, सी डी ऍडजस्टंट आणि डीए ऍडजस्टंट. हे सगळे कसे आहेत सप्लिमेंटरी. ही झाली आपली फर्स्ट प्रॉपर्टी, ऍडजेसंट अँगल आर सप्लिमेंटरी. सेकंड प्रॉपर्टी बघण्याच्या आधी बघा, मेजर ऑफ अँगल बीएडी म्हणजे कोणता अँगल बीएडी, हा किती काढला आपण 110 डिग्री. आणि मेजर ऑफ अँगल डीसीबी हा सुद्धा आपण मोजला मगाशी 110 डिग्री. कॉन्ग्रुएंट आहेत हे एकमेकाचे, हो एकमेकाचे कॉन्ग्रुएंट आहेत. तसेच मेजर ऑफ अँगल एबीसी हा आहे 70 आणि हा सुद्धा आपण मोजला होता 70. म्हणून मेजर ऑफ अँगल एबीसी 70 डिग्री आणि हा सुद्धा 70 डिग्री. हे सुद्धा एकमेकाचे कॉन्ग्रुएंट आहेत. याच्यावर आपल्या प्रॉपर्टी काय कळते, अपोजिट अँगल आर कॉन्ग्रुएंट. इन पॅरलेलोग्राम अपोजिट अँगल आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल हे एकरूप असतात असं म्हटलेलं आहे, एकरूप असतात अपोजिट अँगल. थर्ड प्रॉपर्टी बघायची आहे आपण, साइड ए बी कॉन्ग्रुएंट साइड बीसी म्हटले. आपण मोजून बघूया. बीसी आपण काढली होती 6 सेंटीमीटरची पहा. आणि एडी सुद्धा आपण मोजूया, ही सुद्धा आहे 6 सेंटीमीटर. तसंच एबी 4 सेंटीमीटर, डीसी सुद्धा 4 सेंटीमीटर. साइड एडी कॉन्ग्रुएंट बीसी, एडी कॉन्ग्रुएंट बीसी, याला ही कॉन्ग्रुएंट आहे. तसंच एबी कॉन्ग्रुएंट डीसी. अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट साइड ह्या एकरूप असतात. ही थर्ड प्रॉपर्टी बघितली आपण बरोबर. आता फोर्थ आहे बघा, इथे आपल्याला ओ ए आणि ओ सी मोजायचं आहे. हा बघा 6 सेंटीमीटरचा एसी कम्प्लीट डायगोनल आहे आणि त्याचे दोन पार्ट झालेत, ओ ए 3 सेंटीमीटर, ओ सी 3 सेंटीमीटर. म्हणजे ओ ए इज इक्वल टू ओ सी. हे दोन्ही सुद्धा काय आहेत बघा, एकमेकाचे कसे आहेत अँगल हे, सॉरी एकमेकांचे ते दोन जे हाफ पार्ट केलेले आहेत ते सुद्धा इक्वल आहेत. तसंच ह्या दोघांचे बघा ओबी आणि ओडी बघा 8 सेंटीमीटर बीडी आलेला आहे. ओबी आहे 4 सेंटीमीटर आणि ओडी आहे 4 सेंटीमीटर. हे सुद्धा कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणून ह्याचा अर्थ काय निघतो की डायगोनल बायसेक्ट्स इच अदर. म्हणजे एकमेकाला अशा पद्धतीने छेदतात की त्या दोघांचेही समान दोन भाग होतात. डायगोनल बायसेक्ट्स इच अदर. हे बघितलं आपण पॅरलेलोग्रामचे 4 आपण प्रॉपर्टीज बघितल्या. तसंच कन्स्ट्रक्शन सुद्धा बघितलेलं आहे पॅरलेलोग्रामचं. आता नेक्स्ट तुम्हाला आहे पॅरलेलोग्रामच्या पुढे बघा, नेक्स्ट टाइप आहे क्वाड्रिलॅटरलचा ट्रॅपिझियम. बघा ट्रॅपिझियम म्हणजे काय, ओनली वन पेअर ऑफ अपोजिट साइड्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज पॅरेलल, देन इट इज कॉल्ड ट्रॅपिझियम. म्हणजे एकच पेअर. पॅरलेलोग्राम मध्ये आपण काय बघितलं होतं पहा, पॅरलेलोग्राम मध्ये आपण बघितलं quadrilateral having opposite sides parallel. Opposite sides, both opposite sides are parallel is called parallelogram. आणि ट्रॅपिझियम म्हणजे ओनली वन पेअर. इथे म्हटलंय बघा, ओनली वन पेअर ऑफ ऑपोजिट साइड्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज पॅरेलल, देन इट इज कॉल्ड ट्रॅपिझियम. ओनली वन पेअर. आता बघा, इन क्वाड्रिलॅटरल एक्स डब्ल्यू एक्स वाय झेड, ओनली वन पेअर ऑफ ऑपोजिट साइड सेगमेंट डब्ल्यू झेड अँड सेगमेंट एक्स वाय इज पॅरेलल. बघा सेगमेंट डब्ल्यू झेड आणि सेगमेंट एक्स वाय ह्या फक्त पॅरेलल आहेत. तसंच मेजर ऑफ अँगल डब्ल्यू प्लस मेजर ऑफ अँगल एक्स या दोघं तुम्ही जर मोजले तर ह्याची बेरीज 180 येणार आहे. पहा हा आहे 60 आणि हा असणार किती बघा, हा आहे 120. 60 प्लस 120 किती येणार 180.
म्हणजे ऍडजस्टंट अँगल हे दोन डब्ल्यू आणि एक्स हा फक्त 180 आहे. तसेच झेड आणि वाय सुद्धा 180 त्यांची बेरीज आहे. म्हणजे इन ट्रॅपिझियम आउट ऑफ 4 पेअर, आता इथे 4 पेअर आहेत ऍडजस्टंटच्या, पण 4 पेअर नाहीयेत, त्या नाहीत सप्लिमेंटरी अँगल त्यांचे, पण फक्त 2 पेअर. इन ट्रॅपिझियम आउट ऑफ 4 पेअर ऑफ ऍडजस्टंट अँगल 2 आर सप्लिमेंटरी. 4 पैकी 2च पेअर आहेत ज्या सप्लिमेंटरी आहेत. सप्लिमेंटरी त्यांची बेरीज 180 येते. पहा, सम ऑफ अँगल बिटवीन पॅरलल लाईन अँगल बिटवीन पॅरलल लाईन आर सप्लिमेंटरी अँगल. अँगल बिटवीन पॅरलल लाईन म्हणजे 2 पॅरलल लाईनच्या मध्ये जे अँगल आहेत या 2 पेअरच फक्त सप्लिमेंटरी आहेत. एक्स वाय हे सप्लिमेंटरी नाहीत किंवा वाय झेड हे सुद्धा एकमेकाचे सप्लिमेंटरी अँगल नाही आहेत, त्यांची बेरीज 180 येत नाही. हे झालं ट्रॅपिझियम. आता लास्ट एक आहे तुम्हाला काइट. काइट बघा, त्याची डेफिनेशन काय दिलेली आहे बघा. इफ वन डायगोनल इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अदर डायगोनल देन द क्वाड्रिलॅटरल इज कॉल्ड अ काइट. हे बघा, इन PQRS मी इथे फिगर काढून घेतलेली आहे क्वाड्रिलॅटरल काइट टाइप काइटची. याच्यामध्ये 2 डायगोनल आहेत बघा, PR आणि QS. PR आणि QS. इफ वन डायगोनल इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अदर डायगोनल, म्हणजे एक डायगोनल दुसऱ्या डायगोनलचा परपेंडिक्युलर बायसेक्टर असतो. एकमेकांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर नाही, फक्त एक डायगोनल दुसऱ्या डायगोनलचा. म्हणजे बघा, PR हा QS याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. QS चे समान 2 भाग करतोय आणि 90 डिग्रीचा अँगल करतोय. पण QS हा PR चा परपेंडिक्युलर बायसेक्टर नाही आहे, कारण तो समान 2 भाग करतोय का PR चे, तर नाही. म्हणून फक्त इफ वन डायगोनल इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अदर डायगोनल देन द क्वाड्रिलॅटरल इज कॉल्ड काइट. याला काइट म्हणतात. बघा, डायगोनल PR इज परपेंडिक्युलर टू डायगोनल QS बघितलं आपण. PR इज परपेंडिक्युलर टू QS. प्रॉपर्टीज बघा काय म्हटलेत. सेगमेंट PQ कॉन्ग्रुएंट सेगमेंट PS, म्हणजे PQ कॉन्ग्रुएंट सेगमेंट PS. दोन्ही ह्या बाजू दोन्ही इक्वल आहेत. तसंच खालच्या सुद्धा 2 ज्या आहेत त्या सुद्धा, म्हणजे QR आणि SR ह्या 2 सुद्धा एकमेकाच्या कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे आपण मोजून वाटल्यास बघूया. ही 5 सेंटीमीटर आहे, तर ही सुद्धा 5 आहे, आणि ही 2.5 सेंटीमीटर आहे, आणि ही सुद्धा 2.5 सेंटीमीटर आहे. म्हणजे PQ 2.5 सेंटीमीटर आणि PS सुद्धा 2.5 सेंटीमीटर. QR 5 सेंटीमीटर, RS सुद्धा 5 सेंटीमीटर. ह्याच्यावर आपल्याला एक प्रॉपर्टी करते. 2 पेअर ऑफ ऍडजस्टंट साइड आर कॉन्ग्रुएंट. इन काइट 2 पेअर ऑफ ऍडजस्टंट साइड, 2 पेअर आहेत ऍडजस्टंट साइडच्या कॉन्ग्रुएंट. नंतर आहे मेजर ऑफ अँगल PQR कॉन्ग्रुएंट मेजर ऑफ अँगल PSR. बघा हा, PQR आणि PSR म्हणजे हे 2 अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. त्याच आपण मोजून बघूया. आपण बघा, हा आहे 110 आणि हा सुद्धा आपण मोजूया. हा सुद्धा आहे 110. 1 पेअर ऑफ ऑपोजिट अँगल इज कॉन्ग्रुएंट. ओनली 1 पेअर. हा, ही ओनली 1 पेअर ऑफ ऑपोजिट अँगल इज कॉन्ग्रुएंट ही नाही, ओनली 1 पेअर. हे झाले आपण काइटचे प्रॉपर्टीज बघितल्या. या व्हिडिओमध्ये आपण पॅरलेलोग्राम, ट्रॅपिझियम आणि काइट याचे प्रॉपर्टीज बघितल्या, कन्स्ट्रक्शन बघितले. तसेच आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये लास्ट एक व्हिडिओ 8.3 प्रॅक्टिस सेट आपण सोडवणार आहोत. तसेच आधीचे सुद्धा व्हिडिओ बघा. एकूण 8 लेसनचे 6 व्हिडिओ आहेत. परत सांगते, 3 एक्सप्लेनेशनचे आणि 3 प्रॅक्टिस सेटचे. नक्की पहा. तसेच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. तसेच 8 स्टँडर्डच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल.